NDTVचं पण झालं का? सगळे जुने टी व्ही सगळे असे. हां बरं बोला, कोण आहे कॅप्टन? कोण आहे? अरे कॅप्टन एकच असतो राव, दोन लोक परत ते. थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची प्रेस झालेली आहे, त्यामध्ये ते म्हटले की ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाचा GR वाचावा, त्यामध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नाही. मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, त्याला जे वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे. एक तर त्याने सरळ सरळ म्हटलेलं आहे, म्हणजे अगोदर एक तुम्ही सगळ्यांनी टी व्हीला आम्ही जे दाखवलं आम्ही ते पाहिलं. पहिला GR त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता, मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे. तुमच्याकडे सुद्धा एक कॉपी आहे. 1 तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊया. मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र. मग याच्यातून काय समजायचं? आणि स्वतः जरांगेने सांगितलं मी स्वतः हा सगळं बरोबर करून घेतलेला आहे, दुरुस्त करून घेतलेला आहे. 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत. आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधातील, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशनमध्ये जातो. नातेसंबंध म्हणजे कोणाचा नातेसंग संबंध त्याच्याबरोबर झाला, त्याची पत्नी ती आहे, त्याची पत्नी ती आहे, त्याने काही कुठे पण ते लांबू नातेसंबंध हा शब्द आहे. आणि कोणी असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर जर मराठा समाजाला आपण जर ओबीसी ठरवायला लागलो तर ते जे सुप्रीम कोर्टाच्या जे काही आतापर्यंतची जे काही फाइंडिंग्ज आहेत, आयोगाच्या फाइंडिंग, 4 आयोग ओबीसी समाजाचे, त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. गायकवाड आयोगाने सांगितलं की मग द्यावं म्हणून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याच्यामध्ये जे निर्णय दिले ते अगदी स्वच्छ आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं की वरच्या जे काही फाइंडिंग्ज आहेत ते सगळं पाहता, इन व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स, बेंच होतं ते सुप्रीम कोर्टाचं, that Maratha is not a socially backward community, but it's a socially advanced and prestigious community. ही backward, ही मागास हा समाज नाही, उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा, prestigious community. And therefore the request for the inclusion of Maratha in the central list of cabinet along with the Kunbi should be rejected. Maratha does not merit inclusion in the central list of backward classes for Maharashtra either jointly Kunbi
or under a separate entity of own. म्हणजे स्वतःचा मराठा म्हणून सुद्धा, मराठा कुणबी म्हणून सुद्धा ते यात येऊ शकत नाही. पुढे त्यांनी जे आणखी जे काही 2-3 मला फक्त वाचून दाखवतो मी, कारण की आता बाकीचं तर अनेक हे झालेलं आहे आपलं. त्याच्यात म्हटलेलं आहे परत, वी हॅव नोटेड दॅट 3 नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स and 3 state backward classes commission consider the claim of Maratha community to be included in other backward class community, but all commissions rejected such claims. Rather, they were held to be belonging to a forward community. जे 3 आयोगाने ते आणि सगळं ते फेटाळलेलं आहे. The first National Backward Classes Commission, 30th March 1955, Kaka Kalelkar Commission did not include Maratha community in the list of backward. ठीक आहे. पुढे म्हणजे कालेलकर कमिशनने सुद्धा कधी 55 सालापासून सांगितलं की हे नाही म्हणून. पुढे ते म्हणतात सुप्रीम कोर्ट, डिस्पाइट देअर बिलॉंग्स टू मेनी चीफ मिनिस्टर्स अँड द इम्पॉर्टंट मिनिस्टर इन द स्टेट, सम ऑफ whom also become important minister in the center, none of them got or moved to get the Maratha included in the list of BCs, is eloquent testimony not only for the fact that Maratha are not a backward class, but also of the wisdom and the objectivity of their chief minister. मराठा समाजातले अनेक चीफ मिनिस्टर झाले, काही त्यातले जे केंद्रात गेले, पण त्यांनी सुद्धा मराठा समाजाला बॅकवर्ड ठरवलं नाही. हे त्यांचं जे आहे शहाणपण आहे आणि त्यांचं जे प्रामाणिकपणा आहे. पुढे असं आता बघा, आता जे चाललंय ना त्याच्या संदर्भामध्ये बघा काय म्हणतात. Backward castes unfortunately resort to seeking and securing fake caste certificate, and in this context of well-known qualities of India's administrative system. त्यांनी असं म्हटलं, दुर्दैव आहे बॅकवर्ड क्लासेस जे आहे ही सर्टिफिकेट जे आहेत कास्ट सर्टिफिकेट ही खोटी सर्टिफिकेट मिळवली जातात का. आणि त्याच्यात त्यांनी पुढे म्हटले, आपल्या देशामध्ये ज्या काही ह्या प्रशासकीय क्वालिटीज आहेत, सिस्टीम आहे, त्याची परिणिती काय आहे ते आपण सगळी ठिकाणी म्हणजे ओव्हरऑल आपली जी सिस्टीम ज्या पद्धतीने काम करते विचित्र पद्धतीने त्याचा हा भाग आहे. मी दुसरा शब्द वापरत नाही, ते कळलं असेल तुम्हाला. एलिमेंट्स आर नॉट रेअर which entertain and request and deliberative issue false caste certificate, म्हणजे मुद्दाम ते दिले जातात, जाणून दिले. This menace like different forms of corruption, हे वेगळं एक करप्शन आहे, has become more and more threatening, ते घातक होत चाललेलं आहे. In certain advice, the commission has advised the central and state government how this menace could be avoided, but false caste certificate and false caste identities based on them cannot change the reality of caste. एक खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही. याच्यात थोडा थोडक्यात सांगा. In view of the above facts and position, the bench finds Maratha is not the socially backward community. Socially, सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for the inclusion of Maratha in the central list of, मग त्यांनी ते सांगितलं की परत
हे काही शक्य नाही, करणार नाही. आता पुढे एक आणखी वाक्य ठेवलं, political dominance cannot be ground to determine social and educational backwardness of the community. राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशली मागासवर्गीय आहे हे ते ठरवू शकत नाही. पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड, तो त्याचा रस्ता नाही किंवा तो त्याचा बेस नाही आहे. त्याला तुम्ही पॉलिटिकली तुम्ही श्रेष्ठ आहात आणि म्हणून हा होऊ शकत नाही. डिटरमाइन सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी. म्हणजे तुम्ही राजकीयदृष्ट्या प्रबळ आहात म्हणून तुमचा मागासवर्गीयामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होता कामा नये, करू नये. म्हणजे पानापानावर त्यांनी जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की मराठा कम्युनिटीला, आणि याच्यामुळे चक्क म्हटलं मराठा कम्युनिटीला कसं करा. मराठा कम्युनिटीला असं आहे, शिंदे कमिटी आली 24मध्ये, 23 काहीतरी मार्च का काहीतरी आहे 24, त्यावेळेला आमच्या पुढे आल्या. ही शिंदे कमिटी एवढे लोक आहेत असं करतील काम आणि शोधून काढतील कुणबी नोंदी कुठे आहेत. मग त्यांनी जे आहेत काही लाख डॉक्युमेंट शोधले, नोंदी शोधल्या आणि काही लाख म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त कुणबी सर्टिफिकेट दिले म्हणजे ओबीसी झाले. आणि हे काम त्यांना 2 ते 3 वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं शिंदे कमिटीला, आपल्याला माहिती आहे. आणि ते काम संपलं आणि तो अहवाल त्याने मंत्रिमंडळात सादर केला. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. म्हणजे आता शिंदे कमिटीचं काम तसं संपलं. आणि 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते. मग आता हैदराबादचं काय आहे, आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून, आता कशासाठी आलं आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी त्यांच्यासाठी, जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. साहेब, या संदर्भात तुमची उपसमितीची जी बैठक झाली त्याच्यापैकी तुम्ही या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. आपल्याकडनं सूचना आता नेमक्या सरकारला काय करण्यात येत आहेत किंवा काय नेमकं सांगण्यात येत आहे? काय सरकारला आपल्याकडनं या संदर्भात नाही, आम्ही जे आहे मी तर स्वतः आमच्या आपल्या आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे का, त्याच्यातलं त्याला ते वकिलांनी टाईप केलेलं इंग्रजी आहे, ते सगळं वाचत बसण्यापेक्षा त्यात आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या हा 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय, ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे, तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा मांडला. सद्यस्थितीत ओबीसी घटकात 350हून अधिक जातीचा समावेश आहे. त्यामुळे त्या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येईल. या शासन निर्णयात मराठा समाजा शब्द प्रयोग केला आहे. प्रत्यक्षात कुणबी व मराठा 2 भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे. कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC/BC म्हणून शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलेले आहे. म्हणजे सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही, कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही. मग त्यांच्यासाठी SC/BCचं 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाज
या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे. त्यांना 2 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. हा पण आहे, तो पण आहे. दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे निर्णय त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की कशाप्रमाणे द्यायचं आहे. पण या शासन निर्णयाने मराठा समाजासाठी स्वतंत्र वेगळी प्रक्रिया ठरवली आहे जी ओबीसी आणि इतर जातीशी भेदभाव करणारी आहे. या देशातील या जाती कशा ठरवायच्या, कशाला कसं सामील करायचं कुठल्या गटात, त्याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे. ते सगळं बाजूला ठरवलं, तुम्ही नवीनच काढलं. हा शासन निर्णय जो आहे अत्यंत संदिग्ध, संभ्रम निर्माण करणारा आहे. हैदराबाद गॅझेटियर नोंदीच्या आधारे जात प्रमाण देण्याचा उद्देश आधीच 18/7/24च्या अधिसूचनेने शिंदे समितीच्या शिफारशीनुसार साध्य झालेला आहे. शिंदे समितीने 47,845 नोंदीचा अभ्यास करून 2,39,021 जात प्रमाणपत्र दिले आहेत. त्यामुळे पुन्हा शासन निर्णय काढण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते, समाजाला नाही. कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणारा आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपातळीवर समिती सक्षम प्राधिकाऱ्याला मदत करणार आहे. मात्र हे स्पष्ट केले नाही की ही समिती कोणत्या चौकटीत काम करेल. 2 शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार. अर्जदाराने दिलेले शपथपत्र पूर्वज 13 ऑक्टोबर 67 रोजी तिथे राहत होते. त्यांच्याकडे जमीन नाही. त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल. पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही. शिवाय 2012ला हे नियम केलेले आहेत. काय वैध आणि काय अवैध आहेत हा घटक ठरवताना, जाती ठरवताना 2012च्या या नियमाशी याचा काय संबंध आहे हेही स्पष्ट होत नाही. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे जाती, नाते, संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे. परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. त्यामुळे गोंधळ वाढणार. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा. अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे. पण साहेब या संदर्भात आपण न्यायालयाच्या दरवाजे परत एकदा ठोठावणार आहात का? न्यायालयात या संदर्भात जाणार आहात का? काय भूमिका असणार आहे आपली कोर्टाच्या पातळीवर? हे जे आम्ही मांडलं ना, हे न्यायालयाने आम्हाला सांगता येईल आम्हाला की आम्ही सुद्धा सरकारकडे गेलेलो आहे. सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो. आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे
सरकार असं सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते. आणि मग हे जे आहे बाकीचे सगळं आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ही एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत. अशा अनेक आहेत. आणि अनेक निर्णय शासनाचे निर्णय आहेत, अनेक हायकोर्टाचे निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. आपण असं म्हणाला मग हैदराबाद गॅजेटमुळे जे आता लागू केलेलं आहे या संपूर्ण गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं आपलं थेट आरोप आहे. आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे, पूर्वीचा एक काढलेला होता की शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्या, तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं. मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना. 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले. म्हणजे काम संपलं. त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेली आहेत, लाखो. हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे. म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हा निर्णय घेतला. मग हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं. मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं. तर सरकार संभ्रमात आहे किंवा दबावात आहे आणि त्याच्यामुळे अशा हे आता तुम्ही मला विचारू नका. मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे, त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीवर घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करू हा निर्णय हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे. साहेब, एकीकडे आपण हे सर्व मांडत असताना किंवा निर्णय मागे असं म्हणत असताना दुसरीकडे जरांगीने सरकारला विसरलेला एक 17 सप्टेंबर पूर्वी हैदराबाद गॅजेटनुसार जर नोंदी केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू. राजकीय नेत्यांना बा आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो. हां, आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना किती आहेत ते. आणि मग ज्या वेळेला यायचं ठरवतं ते सुद्धा येऊ शकतील. साहेब, काल जरांगे पाटलांनी बोलताना असे म्हटलं की भुजबळांना थेट जेलमध्ये घाला ते आरक्षणाच्या आड येत आहे. घ्या ना, माझं काय चुकलं असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. साहेब, आपण असं म्हणाला की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा जी आर आहे, अन्याय करणारा आहे, तर ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हा गोंधळ कोण निर्माण करत आहे आणि ओबीसीवर हा अन्याय नेमकं कोण करत आहे? आता ज्यांनी केली ती जी समिती वगैरे केलेली होती त्यांनी, काल आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे मी विचारण्यापेक्षा काल बावनकुळेनेच विचारलं मिटिंगमध्ये, ते जे सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे, आणि त्यांना की तुम्ही याच्याकडे फाईल आहे का तुमच्याकडे, हे जे काही काढलं, तुम्ही हे शब्द काढायचे घालायचे, तुम्ही लॉ ज्युडिशरीला म्हणजे विधी न्याय खात्याला विचारले होतं का? त्यांचं काय आहे का लेखी की चालेल म्हणून? नाही, काही नाही. अहो, एखादा असं काढायचं असेल तर 10 वेळेला त्या विधी न्याय खात्याकडे जातं आणि ते तपास आणि मग सांगतं हे कायद्यात बसतं, हे नाही बसत, हे शब्द असे आहेत, ते शब्द हे गेलं नाही. एवढं महत्त्वाचं. कालच्या मिटिंगमध्ये आम्हाला समोर आलं सगळं. पण बावनकुळेंनी पण असं म्हटलं की कुणबी सर्टिफिकेटचे जे पूर्वी जे गव्हर्नमेंटचे आत्ताचे नियम आहेत तेच लागू राहतील, या पद्धतीनं दिलं जाणार नाही. बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री सुद्धा तेच म्हणतात, हे पण तेच म्हणतात. पण जरांगे काय म्हणतो, आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणतं आहे, शेवटी नियमात आणि कायद्यात तुम्ही जे काही निर्णय काढले त्याच्या शब्दाचा केस काढला जातो. तुम्ही जे
जे हे लेखी आक्षेप दिलेले आहेत त्याला उत्तर सरकारने दिलं आहे का? आता दिलेलं परवाच्या दिवशीच दिलेलं आहे, त्यामुळे एवढ्या लवकर कदाचित येणार नाही. त्यांना थोडं- दसऱ्यानंतर ओबीसीचा मुंबईमध्ये मोठा दसऱ्यानंतर ओबीसी मुंबईमध्ये धडकणार अशा पद्धतीची तयारी सुरू आहे. नेमकं काय? हे बघा, मराठा समाज एक समाज आहे ना, तरी त्याच्यामध्ये जरांगे एक बोलतो, ते सराटे आणखीन काय बोलतात ते दुसरं, त्यांच्यात पण मतभेद आहेत ना, समाज एक आहे. अरे आमच्यात तर 374 जाती आहे भाऊ, त्या पण मोठ्या मोठ्या जाती आहेत, अनेक संघटना आहेत, प्रत्येक संघटनेचे नेतेसुद्धा आहेत. ते सगळीकडे घेत आहेत ना, कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जे आहेत हे जनजागरण करत आहेत, उठाव करत आहेत, तहसीलला जात आहेत, कलेक्टर ऑफिसला जात आहेत, आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांचे फोन येत आहेत. तर म्हटलं जरा थांबा, आता आपण कोर्टात जातो आहोत का, आमची थोडे दिवस तोपर्यंत जे आहेत आपल्याला दसऱ्यानंतर आहे ना, वेळ आहे ना थोडासा अजून, बघूया ना तोपर्यंत काय काय होतं ते. राठोड समाज मोर्चा करणारे शहापूरपासून थेट हं? राठोड समाजाचा रस्त्यावर उतरणार. आता असं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी काल मुद्दा निर्माण केला. लक्ष्मण माने माझे आमदार आणि नेते, त्यांनी सुद्धा मुद्दा निर्माण केला की हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा STमध्ये आहे, OBCत नाही, STत आहे. मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय नाही करणार? लॉजिकल आहे त्यांचा प्रश्न जो आहे हा योग्य प्रश्न आहे. एकदा एक डॉक्युमेंट तुम्ही एकाच समाजासाठी गृहीत धरलं, मग त्या डॉक्युमेंट असलेल्या दुसऱ्या समाजाचं जे काही म्हटलेलं असेल ते सुद्धा गृहीत धरा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबादच्या त्या गॅझेटमध्ये आम्ही STमध्ये आहोत, आदिवासीमध्ये आहोत, आता आमचं काय करणार? तुम्ही ते मान्य केलं ना, तिथली कुणबी इथे कुणबी केलात, मग तिथली ST इथे ST करा. तर ते आता हे पहा, माझ्या मते एक चूक केली ना तुम्ही का मग अनेक गोष्टी बाहेर पडत जाणार. प्रवीण गायकवाड संदिग्धता सरकारने याच्याची संदिग्धता एक तर दूर करावी, अन्यथा हा GR मागे घ्यावा. आणि आपण दुसरीकडे पत्र पण लिहिलं, आपण काही सरकारला टाइम बाउंड असं देणार आहात की आतापर्यंत? हे पहा, सरकारला याचं महत्त्व कळतं. राज्यामध्ये 3 ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे निघत आहेत, तहसीलला कलेक्टरला ते देत आहेत, मीडियामध्ये येत आहे, गांभीर्याची त्यांना जाणीव आहे. पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बाबा काय त्यांनी लिहिलं त्या समितीने. त्यावेळेला तो जो काही दबाव घाईघाईने हा शब्द मी वापरला, जे काही तयार झालं हे काय केलं आणि आता याच्यातले जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय, शोधून उत्तर देतील. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर जे आहे ते लागू करावं अशी जरांगींची मागणी आहे. जर सरकारने अशा पद्धतीचा निर्णय पुन्हा दबावात जाऊन घेतला तर ओबीसीवर कुठल्या परिस्थितीमध्ये अन्याय होईल असं वाटतं? काय गॅझेटियर जर लागू केलं हैदराबाद आणि सातारा तर किती ओबीसींना यामध्ये फटका बसेल, किती लोक कुणबी मराठा त्यात जातील? अहो मला सांगा ना, मराठा समाज हा या राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे.